फक्त 60 दिवसांमध्ये मद्यपानातून मुक्त होता येईल का? असे प्रश्न आपण बऱ्याच जणांकडून ऐकले असतील. मद्यपानामधून मुक्त होण्यासाठी आपल्याला काही स्टेपमधून जावं लागतं. त्याच्यामध्ये आहे विड्रॉल मॅनेजमेंट, डिटॉक्सिफिकेशन आणि स्टेबिलिटी. या 3 टप्प्यांमधून प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. यामधला पहिला टप्पा आहे विड्रॉल मॅनेजमेंट. तर विड्रॉल म्हणजे काय? ज्यावेळेस आपण सिव्हिअर प्रमाणामध्ये कुठलाही ड्रग सबस्टन्स कन्झम्पशन करतो आणि सडनली आपण ते घ्यायचं थांबवतो, त्यावेळेस आपल्या इमोशनली, फिजिकली काही सिम्पटम्स दिसायला लागतात. त्याच्यामध्ये इमोशनल डिस्टर्बन्स म्हणजे थॉट्समध्ये डिस्टर्ब होणे, त्याच्यानंतर बिहेवियरमध्ये असेल तर हँड शिवर करणे, रेसलेसपणा जाणवणे, या गोष्टी होतात आणि यामध्ये सगळ्यात जास्त क्रेविंग व्हायला लागते. तर या फेज होत असेल तर आपल्याला लवकरात लवकर मेडिकेशन्स आणि आयसोलेशन राहणं हे गरजेचं असतं. विड्रॉल स्टेटमधून बाहेर पडण्यासाठी मेडिसिन्स, सपोर्टेड सायकोथेरपीज आणि प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. या तुम्हाला तुमच्या व्यसनाधीनतेपासून बरे होण्यासाठी मदत करतात. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या दारूची आठवण करून देणारे व तेथून दूर एका सुरक्षित ठिकाणी ॲडमिट केले जाते, म्हणजेच की रिहॅबिलिटेशन सेंटर. डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ही एक अशी पद्धत असते ज्यामध्ये त्या व्यक्तीला मद्यपानापासून दूर ठेवलं जातं. त्यामध्ये मेडिसिन सपोर्ट, सायकोथेरपीज याच्या साहाय्याने त्याचं डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत केली जाते. रिहॅबमध्ये ॲडमिट केल्यानंतर डिटॉक्सिफिकेशन असेल किंवा विड्रॉल मॅनेजमेंट असेल, याचसोबत त्यांच्या सायकोथेरपीज, काउन्सिलिंग चालू राहतं. यामध्ये अल्कोहोलने त्यांच्या पर्सनल लाईफ किंवा फॅमिली लाईफ असेल किंवा वर्क बॅलन्स असेल, याच्यावरती काय परिणाम झालेला आहे हे अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर त्या अल्कोहोलचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरती काय परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी सुद्धा मदत केली जाते.